नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. लवकरच 2025 साल संपणार आहे आणि 2026 हे नवीन वर्ष सुरू होईल. तेव्हा मग या सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करूया. आणि हे नवीन वर्ष वृषभ राशीला अतिशय महत्त्वाचं सुद्धा ठरणार आहे. अशा कुठल्या घडामोडी घडणार आहेत 2026 मध्ये ज्यामुळे महत्त्वाचं मानलं जाईल वृषभ राशीसाठी हे वर्ष? आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत हे वर्ष वृषभ राशीसाठी कसं असेल, कुठल्या नवीन संधी उपलब्ध होतील जाणून घेऊया याबद्दल संपूर्ण माहिती. मात्र त्याआधी तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हो, अजूनही जर आपण उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यास अवश्य करा. आणि व्हिडिओ आवडत असला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका. प्रत्येक राशीचं राशी भविष्य आपण बघणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण मेष राशीचं वार्षिक राशी भविष्य संपूर्ण जाणून घेतलं आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशीबद्दल विशेष माहिती. तसेच येणाऱ्या पुढील काही व्हिडिओमध्ये देखील उर्वरित सर्व राशींची माहिती म्हणजेच वार्षिक राशीफळ आपण जाणून घेणार आहोत. मात्र राशी भविष्य हे आपल्या चंद्र राशीवरून आणि लग्न राशीवरून आपण माहिती करून घेतो. या राशी भविष्यातील सर्व गोष्टी या तंतोतंत लागू होतीलच असे बिलकुल नाही. त्याचं कारण आहे असणारे ग्रहयोग आणि याच ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. तेव्हा ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करताना मूळ कुंडलीचा अभ्यास होणं सोबतच कुंडलीतील कुठल्या ग्रहांची महादशा आहे हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. परंतु आपण या व्हिडिओमधून महत्त्वाचे ढोबळमानाने दिसणारे परिणाम कमी अधिक प्रमाणात आपल्याला अनुभवायला मिळतील. वर्षभरासाठी आरोग्य, नातेसंबंध किंवा केलेली गुंतवणूक या सर्व गोष्टींची माहिती आपल्या राशीला कुठल्या महिन्यात लाभ होईल किंवा कुठल्या महिन्यात जपून राहावे लागेल या सर्व गोष्टींचे विस्तृत स्वरूपात माहिती आजच्या या भागात आपण बघणार आहोत. त्याचबरोबर आपले चांगले परिणाम देखील अनुभवायला मिळावेत यासाठी काही छोटे उपाय सुद्धा आपण बघूया. तेव्हा स्किप न करता व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तेव्हा बघूया वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी करिअर कसे असेल, नोकरी, आर्थिक स्थिती, प्रेमसंबंध, नातेसंबंध, कुटुंब, विवाह इत्यादी सर्व गोष्टी 2026 मध्ये कशा असणार आहेत याबद्दल संपूर्ण माहिती. तुमच्या जीवनात जर तुम्हाला कुणी आवडत असेल किंवा मग कुणाला प्रपोज करण्याचा विचार तुम्ही करत असाल तर त्यासाठी 2026 साल अत्यंत महत्त्वाचा आणि उत्तम मानलं जाईल. त्यातल्या त्यात एप्रिल पासून ऑगस्ट पर्यंतचा कालावधी अत्यंत चांगला आहे. मनात असणाऱ्या व्यक्तींबरोबर जे बोलायचं ठरवलेलं आहे ते पटकन बोलून टाका. पण एप्रिल ते ऑगस्ट या काळात, जानेवारी पासून एप्रिल पर्यंत मात्र बोलणं टाळलेलंच बरं असेल. कारण जानेवारी पासून एप्रिल पर्यंतचा जो कालावधी आहे हा कालावधी प्रेमसंबंधांसाठी थोडासा ताणतणाव वाढवणारा आहे. मात्र एप्रिल ते ऑगस्ट हा कालावधी उत्तम मानला जातो. सुरुवातीच्या काळात मात्र जबाबदाऱ्या वाढवून कामाच्या प्रती डिसिप्लिन शिकवणारा हा कालावधी असणार आहे, ज्यायोगे तुम्ही स्वतःला सहज प्रूव्ह करू शकता. नवीन व्यवसाय, नवीन संधी, नवनवे प्रोजेक्ट किंवा मग तुमच्या व्यवसायाच्या वृद्धीच्या दृष्टीने तुम्ही जो काही विचार करत आहात त्या सगळ्या अंतर्गत अत्यंत शुभफळ मिळवण्याचा कालावधी हा जानेवारी पासून एप्रिल पर्यंत असणार आहे. एकूणच 2026 ची सुरुवात तुमच्यासाठी व्यावसायिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची असणार आहे. तसेच एप्रिल पासून ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळण्याचे, उत्पन्न वाढीचे, नवीन ब्रांच किंवा नवीन संधी सहज मिळतील. तुम्ही जर पार्टनरशिपमध्ये एखादं काम करू इच्छित असाल तर ते देखील तुम्हाला या काळात सहज उपलब्ध होईल. ज्यांना नोकरीत बदल करायचा आहे अशांनी एप्रिल ते ऑगस्ट या काळात केल्यास अत्यंत फायदेशीर ठरेल. तेच सप्टेंबर पासून डिसेंबर पर्यंतचा काळ मात्र करिअरमध्ये थोडासा उतार चढाव दाखवणारा ठरेल, ज्यामुळे ऑफिसमध्ये, स्टाफमध्ये मनस्ताप तुम्हाला होऊ शकतो. तेव्हा 2026च्या शेवटच्या 4 महिन्यात मात्र थोडासा संयम बाळगावा. एकंदरच काय तर 2026 मध्ये करिअरच्या बाबतीत काही कठीण कार्याचा सामना देखील तुम्हाला करावा लागू शकतो. मात्र हे काम तुमच्याकडून व्यवस्थितरित्या पार पाडून वरिष्ठांचे कौतुकही तुम्हाला मिळू शकेल. हे वर्ष बँकिंग सेक्टर, IT सेक्टर यासारख्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाईल. नवनवीन संधी देखील तुम्हाला या काळात मिळू शकतील. त्याचबरोबर या केलेल्या कठीण कामाची पावती म्हणून तुम्हाला पदप्रतिष्ठा नक्कीच मिळेल. वरिष्ठांकडून कौतुकाची थापही मिळेल. बँकिंग सेक्टर, फायनान्स, IT यासारख्या ठिकाणी काम करण्याची उत्तम संधी, काम करण्यासाठी उत्तम कालावधी हा मानला जाईल. वर्षाअखेर मात्र काही अप्रिय घटनांचा देखील सामना तुम्हाला करावा लागू शकतो. काही ठिकाणी शांततेत
संयम आणि प्रश्नही सोडवावे लागू शकतात. व्यावसायिकांसाठी 2026 हे वर्ष मोठा फायदा घेऊन येणारं ठरेल. प्रॉपर्टी, रिअल इस्टेट, फूड, केमिकल, फॅशन या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकांचा विस्तार देखील या काळात होऊ शकतो. चांगल्या ऑर्डर्स तुम्हाला सहज उपलब्ध होतील आणि त्यातून आर्थिक गुंतवणूक देखील उत्तम प्रकारे करता येईल. साधारणपणे एप्रिल 2026 ते जुलै 2026 पर्यंत आर्थिक गुंतवणुकीसाठी उत्तम कालावधी मानला जाईल. वृषभ राशीच्या लोकांसाठी विचार करता ज्येष्ठ नागरिक, नोकरदार वर्ग, व्यावसायिक, गृहिणी किंवा छोटेखानी व्यवसाय करणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी धनप्राप्तीचे वर्ष 2026 या सालाला म्हणता येईल. बचत करणे सहज शक्य होईल आणि जुन्या कर्जातून देखील सुटका होईल. घर किंवा गाडी घेण्याची संधी देखील वृषभ राशीच्या लोकांना सहज उपलब्ध होईल. मालमत्तेतून लाभ संभवत असला तरी देखील शेअर मार्केटमधील पैसा अडकवताना विचारपूर्वक निर्णय घ्या. अविवाहितांसाठी नात्यांमध्ये वृद्धी होण्याचा हा कालावधी मानला जाऊ शकतो. नव्या ओळखी होण्याच्या, नव्या मैत्रीच्या संधी देखील 2026 मध्ये लाभू शकतात. अविवाहितांसाठी लग्नाचे चांगले योग देखील या कालावधीमध्ये सहज जुळून येतील. असे असले तरी देखील निर्णय घेताना मात्र संयमाने विचारपूर्वक निर्णय घेणं तितकेच गरजेचे आहे. वर्षाअखेर नात्यांमध्ये गैरसमजाची शक्यता सुद्धा पसरली जाते, पण संयमाने ते टाळता येऊ शकते. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी कौटुंबिक वातावरण हे आनंदाचे असून घरात धार्मिक कार्य देखील होऊ शकते. कौटुंबिक पातळीवर असलेले काही नातेसंबंध सुधारण्याची शक्यता सुद्धा या कालावधीमध्ये दिसून येते. मात्र त्यासाठी तसे प्रयत्नही करणे गरजेचे आहे. विद्यार्थी दशेतील विद्यार्थ्यांसाठी 2026 सालात अभ्यासात स्थिरता मिळवता येईल. स्पर्धा परीक्षांसाठी हा कालावधी उत्तम मानला जातोय. परदेशात शिक्षणाची संधी शोधणाऱ्यांसाठी निर्णायक काळ हा होऊ शकतो. वर्षाच्या शेवटी जर एकाग्रता ढासळू लागली तर नुकसान होऊ शकते. म्हणूनच एकाग्रता वर्षभर टिकून ठेवण्याचे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत लाभदायी योग ठरतात. वृषभ राशीच्या लोकांसाठी 2026 मधला एप्रिल ते ऑगस्ट हा कालावधी सगळ्यात चांगला कालावधी मानला जातो. म्हणजेच या काळात करिअरच्या, नोकरीच्या, प्रेमाच्या बाबतीत सर्व संधी अनुकूल असतील. एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान घेतलेले हे निर्णय आर्थिक निर्णायक निर्णय होऊ शकतात. या कालावधीत तुम्ही गुंतवणूक देखील करू शकतात. एप्रिल ते ऑगस्ट या काळात असलेले ग्रहमान व्यक्तीला प्रगतीपथावर नेऊन आर्थिक लाभ देणारे असेच ठरेल. एप्रिल ते ऑगस्ट या काळात एखादी वास्तू, वाहन, प्रॉपर्टी खरेदी करण्याचे योग देखील तुमच्या पत्रिकेत दिसतात. याबद्दल चर्चा किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. एकूणच काय तर एप्रिल ते ऑगस्ट मध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. एप्रिल ते ऑगस्ट मध्ये वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि उत्तम लाभदायी असा काल आहे. मात्र हे सगळं झालं वृषभ राशीच्या 2026 मधला चांगला कालावधी आणि उत्तम कालावधी या गोष्टीबद्दल माहिती. कौटुंबिक पातळीवर थोडेसे खर्चही मात्र या काळात दिसून येतात. मुख्यत्वे करून वास्तू, वाहन विषयक खर्च, आरोग्य विषयक खर्च किंवा व्यावसायिक खर्च अचानक उद्भवू शकतो. याच काळात जास्तीत जास्त बचत करण्याकडे देखील आपला कल जरूर असावा. तेव्हा वर्षाच्या सुरुवातीपासूनच जर पैशाचं नियोजन व्यवस्थित असेल तर वर्षभर अडचणी जाणवणार नाहीत. नात्यांच्या बाबतीत जुन्या गोष्टी सोडून देऊन नव्या गोष्टी अंगीकारणे याकडे लक्ष असू द्यावे. 2026 साल हे तुमच्यासाठी नवी ऊर्जा घेऊन येतात. त्याचा उपयोग अतिशय सकारात्मकतेने तुमच्या जीवनासाठी करावा. व आरोग्यविषयक काही समस्या असतील तर त्यावरही योग्य ती ट्रीटमेंट घ्यावी. नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. वृषभ राशीच्या मंडळींना व्हिडिओ आवडला असेलच. तुमची कुठली रास आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.